या ठिकाणी उपस्थित आमदार मंडळाच्या भांड्याचा संत वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य डॉक्टर सुप्रियाताई गावी, सन्मान्य शेखरदादा, प्रवीण पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनी, योजना शासनाच्या असतात, त्या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता लागतात. तुम्हाला या जिल्ह्यातला एकही पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा सुप्रियाताई, आमचा मीनाताई, आमचा सर्वांचा मनोदय असतो. बघा, मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार, शहादा, धडगाव, वाकरकुवा आणि काही नवापूरचा भाग, याच्यात आपण 45,000 लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप केलं. कोणी आणलं नाही, तिथे तुम्हाला भडकावायला येतात. तुम्ही मध्ये बोलू नका. नाही, तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही. मी बोलतोय, मी कार्यक्रम केला. कार्यक्रमाला काय बी बोलणार म्हणजे काय करतात तुम्ही? तुम्ही दुनियाभरच्या लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात. आम्ही लोकांना अरे उभी आहे, आम्ही बोलत कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत आलो की चालू का होत नाही? चालू होईल. तुम्ही इतके वर्ष झोपा काढल्या. अरे लोकांच्या विहिरी बंद पडल्या, घरकुलं बंद पडलंय, योजना बंद पाडायचं काम केलं तुझ्या बापाने. आणि तुम्ही याने कधी काय दिलं? याने शेतकऱ्यांच्या विहिरी बंद पडल्या, लोकांची घरं बंद पडल्या. त्यांना काय बोलायचं अधिकार आहे? लोकांना न्याय द्या तुम्ही फक्त. आता अरे न्याय द्यायला हा बसलाय, याचा काय संबंध आहे? सकाळपासून लोक आम्हाला गॅस बाकी तुमचा काय संबंध नाही. तुम्ही चला चालतंय ना, तुम्ही इथे बोलतोय. तुम्ही लाभार्थी नाही, तुम्ही दाबा. अरे हो, तुम्ही कसले लाभार्थी होतात मी बोलणार आहे पुढे. चला एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला? आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही घरी बसले, तुम्हाला योजना मिळणार आहे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, बाकीचे राहिलेले होते, मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ. मी मंत्री महोदयांनी मला 2 महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची. आज ही योजना 5 जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे. 5 जिल्ह्यामध्ये, धुळ्यामध्ये चालू नाही अजून. हे तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला मी असेल, सुप्रियाताई असेल, आमचं गावीत कुटुंब, तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे काय करतात? तक्रारी करतात. चंदू आणि हे बाकीचे तक्रारी करतात, तुमच्या योजना बंद पाडतात. हे काय बोलणार आहे? याने शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या, संजय निराधारचे पैसे दिले बंद पाडले, आदिवासींना गाय द्यायला बंद, त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात. करायचं काही नाही, उलट आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो, याची फॅमिली करते. हे कशाला बोलायला लावतात हे? आणि इथे येऊन अजून तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे. यांनी मागच्या वेळेला तुम्हाला गोरगरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं, मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं. यांनी ते पात्र नाही तरी करतात. तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेट्या वाटत होतो मी, पेट्या, त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही, कुठे दाखले आणतात, यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू नये म्हणून तक्रारी केल्या. आणि म्हणतात फॉर्म भरू नका, तुम्हाला काय भेटणार नाही, काय भेटणार नाही.
अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला हा. एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला देणार सर्वांना, तुम्ही घाई करायची नाही, भेटणार. अरे बघा 2 दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे, तुमच्या एवढेच लोक आले, जवळजवळ 8,000 लोकांना वाटलं, इथेच वाटप केलंय. तुम्ही काय गडबड करायचं काय कारण आहे, मिळणार तुम्हाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.